साताऱ्याच्या सावळी गावामध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना होता, जो उद्ध्वस्त करण्यात यश आलंय। मुंबई क्राईम ब्रांचनं या ठिकाणी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली। सावळीमधील शेतामध्ये एका म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज बनवण्याची ही प्रक्रिया सुरू होती। या ठिकाणी कारखाना होता। 10 किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज हे जप्त करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यातही घेतलंय। मुंबईतून 2 जणांना पकडल्याच्या नंतर एमडी ड्रग्ज रॅकेटचा हा पर्दाफाश झाला। एमडी ड्रग्ज तयार करणारे हे जे सगळे आहेत ते पश्चिम बंगालचे असल्याची माहिती मिळते। ओमकार दिघे नावाचा तरुण ड्रग्ज तयार करणाऱ्या कामगारांना तेजस लॉज मधून जेवण आणून द्यायचा। तर तेजस लॉज हे ठाण्यामधील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या मालकीचं आहे, अशी देखील माहिती मिळते आहे। साताऱ्यातील जावली तालुक्यात असलेल्या सावरी या गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना होता। याच ठिकाणी मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी छापा मारत या ठिकाणी मोठा जो साठा आहे एमडी ड्रग्जचा तो देखील ताब्यात घेतला आहे। त्याचबरोबर 3 कारागिरांसह एक जो स्थानिक होता त्याला देखील ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी या शेडमध्ये एमडी ड्रग्ज बनवण्याचं काम सुरू होतं। याच ठिकाणी प्रक्रिया देखील सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत होतं। एकंदरीत जर या ठिकाणी बघायला गेलं तर मोठा जो एमडी ड्रग्जचा साठा आहे या शेडमध्ये होता। या ठिकाणी जे म्हशीसाठी गोठा बांधण्यात आला होता या शेडमध्ये ते एमडी ड्रग्ज तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू होती। एकंदरीत या ठिकाणी जर बघायला गेलं तर जे या ठिकाणी जे कारागिरी पकडण्यात आले आहेत ते स्थानिक नसल्याची देखील माहिती मिळत आहे। ते पश्चिम बंगालचे असल्याची देखील प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत बघायला गेलं या ठिकाणी मोठा पोलीस फाटा या ठिकाणी तैनात देखील करण्यात आला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रसारमाध्यमांना या बाजूनेच तुमचं वार्ताहन करण्यासाठीची देखील सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहे। त्याची परवानगी देखील पुढे जाण्याची देण्यात येत नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। याचबरोबर बघायला गेलं तर मुंबई क्राईम ब्रांचची ही मोठी कारवाई देखील मानली जाईल। याच ठिकाणी जो काही एमडी ड्रग्जचा साठा आहे तो ताब्यात घेण्यात आला आहे। करोडो रुपयांचा साठा यावेळी ताब्यात घेतल्याची माहिती देखील पोलिसांकडून मिळताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सावली, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।